आपण हे पूर्ण हाच नाही काढणे. काय माहित बा, काय माहित. विजय दीप तेच आहे ना. की मला नाही वाटत. 1000 ये नो हाँ ये बीजेपी काटे के तो मने नहीं समाधान होना हमारे काम घ्या. नळ्या पाहिजे होत्या. नळ्या 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 नळ्या. तुम्हाला नळ्याशिवाय दुसरं काही आवडत नाही दुसरं का? काही पाहिजे का? नाही मला चकले काही. घेऊ कोणत्या? ते म्हणतो चकले. नाही, ते घरी तळलेलं चांगलं नाही का? बघा तुमची इच्छा, तुम्हाला जे खा वाटते. पापड खाता. काय माहित, मला नाही को माहित कोणते. विजय दीप लिहून आधी. काय ग सकू? माहिती आहे सपना आवाज होती तिच्या लाकडं तसं जाऊन. छी. सो गाईज, माझी मम्मी माझ्यासाठी आज 2 ड्रेस आणले. दोन ड्रेस म्हणजे एक पॅन्ट आहे आणि एक कॉट सेट आहे. खूप छान आहे, पण त्यात एक वेगळीच मजा आहे. ती मजा मी तुम्हाला आता दाखवते. आणि ती मी वेअर केल्यावर तर मी तर एवढी फनी दिसत आहे, पण तो फोटो मी अपलोड नाही करणार. पण मी व्हिडिओ दाखवते, एकदा नक्की बघा. यो चलो मेरे साथ. सो गाईज, मी आधी जी क्लिप टाकली ना की मी एक ड्रेस दाखवते म्हणून, ती काल रात्रीची होती. आणि काल रात्री मी म्हणजे ड्रेस दाखवला, म्हणजे व्हिडिओ बनवला, पण तो ना खूप ब्लर आला रात्रीचं असल्यामुळे, लाईट वगैरेमुळे. त्यामुळे मी ती क्लिप नाही टाकली. तर आता ड्रेस दाखवते आहे, तर बघा आणि कसा आहे एकदा नक्की कमेंट करा. सर्वात पहिले तर हा प्लाझो आहे, सिम्पल आहे, पण तरी मला खूपच आवडला आहे. ड्रेस म्हटलं तर मुलींना तर आवडतच ना, त्यात कोणाची बडी बात आहे नाही क्या. ड्रेस कसाही असला मुलींना तर आवडतोच. तर ह्याला प्लाझो आहे, कार्गो प्लाझो म्हणतात ते. आता कार्गोवाला प्लाझो, कार्गो पॅन्ट असतो. ॲक्च्युली मला ड्रेस तर घालायला खूप आवडतात, नवीन नवीन ट्राय करायला पण खूप आवडतात, पण मला ड्रेसचे नाव नाही माहीत. तर हा तर प्लाझोच आहे, पण कोणता प्लाझो? कार्गो जीन्स मला माहीत आहे, पण हा कार्गो जीन्ससारखाच असतो, म्हणून याला कार्गो प्लाझो म्हणते. मी नाव शोधलं याचं. कसं वाटलं तुम्हाला? तर बघा, मी पूर्ण जीन्स पॅन्ट प्लाझो दाखवते. हे बघा, याला असे 4 पॉकेट्स आहेत, म्हणजे या साईडने 2 आणि खाली. खूप छान आहे आणि याचा कापड तर खूपच मस्त आहे. कापड तर मी कधी बघत नाही असं सहसा, पण आता कसं बघत आहे, तुम्हाला दाखवत आहे. नाहीतर मी कापड वगैरे मला काही एवढं कळत नाही. यस गाइज, मैं ऐसी लड़की हूँ. तर हा एक पॅन्ट आहे माझ्या मम्मीने मागितली, आणि हा फक्त 150 रुपये में मिला मेरे को. 150 रुपये में, 150 रुपये में. तर कसा आहे एकदा सांगा मला नक्की. आणि मी आणखी एक दाखवते, फनीवाला तर नाही, खूप छान आहे तो, बट मैं उस पर बहुत फनी दिख रही हूँ. तो वो घड़ी आ गई वो ड्रेस दिखाने की. ये देखो, देखो ना गाइस, देखो ना गाइस. बघा, हा तो ड्रेस आहे, याची साईज बघा, मी बघा एवढा बघा, इथून तर इथपर्यंत एवढा कापड काहीही कामीचा नाही. ओके, म्हणजे ड्रेस तर खूप छान आहे. कॉर्ड सेट आहे, पण मेरे माँ ने क्या किया, मेरी भोली भाली माँ मेरे माँ ने क्या किया, मेरे को चाहिए एस साइज. ओके,
एस साइज़, और उसने कौन सी साइज़ लाई है आप ही ज़रा आपकी नज़र से देखिए. असं आहे. तर ॲक्च्युली तिला माहिती आहे माझी साईज यस लागते म्हणून, पण प्रॉब्लेम असा झाला की ड्रेसेस माझ्या मामाच्या घरी, म्हणजे माझ्या मामाच्या घरी ना मिशोवाले ड्रेसेस विकतात. म्हणजे ते जरा वेगळंच आहे, ते त्यांची कंपनी वगैरे आहे. तर जे मिशोवरचे ड्रेसेस असतात ना ते त्यांच्या घरी विकतात. दुसरे मामा माझे, मी ज्यांच्या घरी जात असते ते नाही, दुसरे मामा. तर त्यांच्या घरून म्हणजे तर त्यांच्या घरी हा ड्रेस ती गेली अशीच भेटायला, इथेच असतात. भेटायला गेली ती, अशीच ती ड्रेस बघितली. ते तिला हा ड्रेस आवडला, खूप आवडला तिला हा ड्रेस. पण तिला माझ्यासाठी आवडला. ती कॉर्ड सेट वगैरे नाही लावत तसं फारसं, कॉर्ड सेट वगैरे नाही यूज करत ती. तिला माझ्यासाठी हा ड्रेस आवडला. आणि पण तिने खूप साईज शोधली यसवाली, पण तिला यस नाही मिळाली. कारण तिथे मामाच्या घरी असं सर्व व्यवस्थित ठेवून नाही, इकडे तिकडे पूर्ण म्हणजे इकडे तिकडे पसरून आहे सगळे ड्रेसेस. तर ती एस साईज शोधली, पण कॉर्ड सेटमध्ये एस साईज होतीच नाही. वेगळ्या डिझाईनमध्ये पण कॉर्ड सेटमध्ये एस साईज होतीच नाही. म्हणून ती आणली डबल एक्सेल. आता ती म्हटली तुला घालायचं असेल तू फिटिंग करून घाल, किंवा मग मी करते यूज. तर आता मी विचार करते मी घालू की मम्मीला देऊ. तर हे बघा, इथे मस्त बटन्स वगैरे आहेत, मी लावलेले नाही आता. इथे असे बटन आहे 1 2 3 4 5, 4 बटन्स आहेत इथे. आणि ड्रेस पण मस्त आहे, कॉर्ड सेट आहे, घातल्यावर खूप छान दिसतो. पण आता सध्या मी घातल्यावर मी जादू दिसत आहे, कोई मिल गया मधली जादू. हा हा हा. आणि हा आहे खालचा पॅन्ट, आणि हा दिसत आहे शरारा. बघू शकता तुम्ही, छान असं शरारा दिसतोय हा. आणि माझा पाय एवढा आणि पॅन्ट एवढा असं झालंय आता, असं झालंय. पॅन्ट पण छान आहे, ड्रेस पण छान आहे, कॉर्ड सेट आहे, कलर पण छान आहे, डिझाईन पण छान आहे. पण आता तुम्हीच विचार करू शकता की यस साईजवाल्या मुलीला डबल एक्सेल ड्रेस आणला तर काय होईल. तेच आता होतं आहे माझ्यासोबत. सॉरी गाईज, मोबाईल पडला व्हिडिओ काढता. तेच आता होतं आहे माझ्यासोबत. तर आता मी आज पहिले फिटिंग करणार. माझ्या मामी आहेत, ते आम्हाला फ्रीमध्ये फिटिंग करून देणार आहेत. तर मी त्यांच्या घरी जाते आज आणि फिटिंग करते, आणि नंतर वेअर करून तुम्हाला दाखवते की तो ड्रेस कसा दिसतो. आणि इकडे फिटिंगचे 100 रुपये, 60 रुपये, 70 रुपये असे घेतात. म्हणून इतना पैसा तो मेरे पास नहीं है, तो मैं मामी के घर जाऊंगी फ्री के लिए. तर आता मी जाते आणि नंतर तुम्हाला दाखवते वेअर करून की कसा ड्रेस दिसतो तो. आता म्हणजे आता मी क्लासला जाईल, त्यानंतर घरी येईन, नंतर मग परत मामीकडे जाईल. ड्रेस छान आहे, पण आता फिटिंग केल्यानंतर माझ्यावर कसा दिसेल हे बघते मी. फिटिंग बरोबर होईल की नाही याचंच टेन्शन आहे, कारण खूप फिटिंग करावी लागेल त्याला. यस साईज पण मला कधी कधी फिटिंग करावी लागते. म्हणजे तुम्ही विचार करा किती मुली असतील अशा, खूप मुली रिलेट करत असतील माझं दुःख, हो ना गर्ल्स. नक्की एकदा कमेंट करा. चांगले कपडे पण नाही यूज करू शकत, वेअर करू शकत ह्याच प्रॉब्लेममुळे. कितीही खाल्लं तरी जाड होत नाही, काय करावं काही समजत नाही. दिनभर खाते रहते हम, दिन भर कुछ ना कुछ चलता ही रहता है, तरी पण आम्ही जाड नाही होत. ज्या मुली ही गोष्ट रिलेट करतात ना, त्यामुळे नक्की एकदा कमेंट करा. आणि एकदा परत तुम्हाला ड्रेस दाखवते माझा कॉर्ड सेट कसा वाटला. ते पण एकदा कमेंट करून सांगा. तेरी कायनात मेरे खाली तार 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 सपने, असं दिसते आता. चलो, असा हा ड्रेस आहे. यो मोबाईलच पडतो.
हा ड्रेस आहे कसा वाटला होता कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.